नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅरेंट त्यांच्या डिव्हाइसवरती किंवा चाइल्डकडे जर सेपरेट डिव्हाइस असेल तर त्या डिव्हाइसवरती कोणकोणते ॲप वापरले जातात आणि ते किती वेळ वापरायचे किंवा त्यावरती लॉक सेट करणं हे कसं युसेज स्टॅटिस्टिक्स ॲप फीचरच्या माध्यमातून आपल्याला करता येतं अलर्ट एस एस ॲपमध्ये, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी पालक इथे चाइल्डने जॉईन केल्यानंतर इथे चाइल्ड सेफ्टीमध्ये जातील. चाइल्ड सेफ्टीमध्ये गेल्यानंतर आता इथे जर तुम्ही प्रोटेक्शन सेट केला असेल तुमच्या सेटिंगला, तर तो जो सेट केलेला आहे तो पासवर्ड तिथे टाकायचा आहे. आता हा पासवर्ड टाकल्यानंतर आपण बघू शकता इथे युसेज स्टॅटिस्टिक्स नावाचा मेनू आहे. यामध्ये युसेज स्टॅटिस्टिक्सला जर क्लिक केलं आपण, तर आता आपल्याला इथे आपले ज्या चाइल्डने आपल्याला ॲज अ पॅरेंट म्हणून ॲड केलेला आहे त्या सर्व चाइल्डचे इथे आपल्याला डिटेल्स दिसतात. आता त्यानंतर इथे बघू शकता आपण, हा जर चाइल्ड आहे तर त्याने काल दिवसभरामध्ये कोणते ॲप किती वेळ वापरलं हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे ॲक्सेस करायला मिळतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतात की याने हे ॲप इतक्या वेळ वापरलं आहे, व्हॉट्सअप 32 मिनटं वापरलं आहे, प्ले स्टोअर 21 मिनटं वापरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणता ॲप किती वेळ वापरलेला आहे ह्या सर्व ॲक्सेस तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचसोबत हे चाइल्डचं डिव्हाइस आहे. आता चाइल्डकडे त्याला युसेज स्टॅटिस्टिक्समध्ये म्हणजे त्याच दिवसाचं दिसतं. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं येस्टरडेला, तर येस्टरडेला त्याने अलर्ट एस एस हे 7 तास 34 मिनटं वापरलेलं आहे किंवा जे कोणता ॲप त्याने वापरलेला आहे तो किती वेळ वापरलेला आहे हे सर्व तिथे दिसतं. तर जसं की याने 32 मिनटं 29 सेकंद व्हॉट्सअप वापरलेलं आहे. सेम तेच आपल्याला इथे व्हॉट्सअप पॅरेंटच्या डिव्हाइसवरती 32 मिनटं 29 सेकंद वापरलेलं आहे हे दिसतं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या मुलाने कोणता ॲप किती वेळ वापरला हे तिथं तुम्हाला पाहायला मिळतं. आता कोणता ॲप किती वेळ वापरला हे तर तुम्हाला पाहायला मिळालं, पण त्याने पालक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की त्याने किती वेळ कोणता ॲप वापरला पाहिजे हे कुठेतरी त्याला टाईम सेट करून देणं किंवा मर्यादित वेळेसाठी त्याला सर्व गोष्टी ॲक्सेसिबल करून देणं. तर आता जसं की आपण इथे लिस्टमध्ये झाला, तर ह्यामध्ये त्यानं कोणताही ॲप वापरला असेल जो सोशल मीडियाचा एखादा असेल, ठीक आहे. जसं की हा गेम्स नावाचा ॲप आहे. आता ह्यावरती तो जास्त वेळ वाया घालवतोय समजा, तर तुम्ही इथे ॲट टाईम कंट्रोलला क्लिक करायचं. त्या ॲपवरती त्या लिस्टवरती क्लिक करून आल्यावर ॲट टाईम कंट्रोलला क्लिक करायचं आणि इथे गेम्समध्ये आता तुम्हाला वाटतं त्याने फक्त 10 मिनटं त्या सर्व गोष्टी कराव्यात, तर इथे तुम्ही 10 मिनटं सेट करायचं आणि सेट ॲप टाईम लिमिटला क्लिक करायचं. जसं तुम्ही ॲप अपलोड सक्सेस करता आणि त्यानंतर पुन्हा एकदा चाइल्डकडे त्याच्या डिव्हाइसवरती येऊन एकदा अपलोड करता हा डेटा, म्हणजे डाउनलोड करून घेतात त्याचे युसेज स्टॅटिस्टिक्स, तसं त्याच्याकडे ते तेवढ्या वेळासाठी तो ॲप ॲक्सेसिबल करू शकतो. आणि आता म्हणजे जसं की त्याने गेम्स नावाचा जो ॲप आहे तर तो जर वापरला तर आता तो तेवढ्या मर्यादित वेळेपुरता तो वापरू शकतो किंवा त्याचा वापर करू शकतो, त्यावरती एन्जॉय करू शकतो, म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेस करू शकतो. आणि त्यापेक्षा जास्त वेळ त्याने जर वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला दिस साईड इज नॉट ॲक्सेसिबल अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तर 1 मिनिटाने तुम्ही बघा अशा प्रकारे त्याला दिस साईड इज नॉट ॲक्सेसिबल म्हणजे पूर्णपणे त्याच्यासाठी हे ॲप ब्लॉक होऊन जातं आणि अशा प्रकारे त्याला ते पूर्णपणे त्याच्यासाठी ते सर्व गोष्टी लॉक होऊन जातात. म्हणजे अशा प्रकारे एखादं कोणतंही ॲप जे आहे तो जर जास्त वेळ वापरत असेल तो त्याला एक तुम्ही टाईम लिमिट सेट करून त्याच्या फोनवरती ह्या सर्व गोष्टी कंट्रोल करून ठेवू शकता. धन्यवाद.